आपल्यासोबत भरत गोगावले आहेत, शिवसेना नेते। आपण थेट त्यांच्याशी बोलूयात। भरत गोगावले जी, संजय राऊत यांनी आरोप केला होता की मागच्या ज्या दौऱ्यामध्ये जेव्हा आहेत एकनाथ शिंदे नाशिकला गेले होते त्यावेळेस त्यांच्या बॅगेची तपासणी झाली नव्हती। आता मात्र संजय राऊतांच्या आरोपानंतरही तपासणी झाली आहे। तुमची काय प्रतिक्रिया पहिली? नाही, चांगली बाब आहे, हरकत नाही। दूध का दूध पाणी का पाणी आपल्याला कळलं असेल की त्या बॅगांमध्ये काय होतं काय नाही। म्हणजे संजय राऊत पण उघडा पडलेला आहे। आता त्याचे कपडे उतरवायचेच बाकी राहिले असतील। त्याचं कारण असं सांगू इच्छितो की कुठले असे मुख्यमंत्री आहेत की बरोबर काय वेगळंच काहीतरी घेऊन जाणार आणि त्याच्यामध्ये अडचणीत येणार। त्या मूर्खाला कळायला तर पाहिजे होतं संजय राऊतला की बाबा आपण कोणावरती आरोप करतोय काय करतोय। पण हरकत नाही आहे, ज्या वेळेला माणसाला माणसाचा पराभव दिसतो त्यावेळेला त्याला मग हे हरिहरी सुचते असं आम्हाला वाटतंय। आणि म्हणून दूध का दूध पाणी का पाणी आता झालेलं आहे। आता संजय राऊतला बोला आता काय करायचं बोला। पण आज संजय राऊतांच्या दबावानंतर झालंय असं तुम्हाला वाटतं का? नाही नाही, दबाव बिबावचं काय नाही। साहेबांनी सांगितलं हरकत नाही ना, जनतेला पण कळू द्या आमच्या बॅगातनी काय असतं काय नाही ते त्याला कळायला पाहिजे संजय राऊतला। पण आता काय करेल बिचारा। आता केविळवाणीची धडपडच्या शेवटचे बत्ती विसते ना, त्यावेळेला कसा दिवाळचे वाद मोठी होते आणि फडफडून विसते, तशी आता त्या संजय राऊतची अवस्था झालेली। पण भरत गोगावले जी, एक प्रश्न मात्र आणखीन उपस्थित होतोय। मग मागे जेव्हा 2 दिवसांपूर्वी जेव्हा नाशिक दौऱ्यावर मुख्यमंत्री आले होते त्यांच्याजवळ जेव्हा बॅग होती, मग त्यावेळेस भरारी पथकानं का त्यांची तपासणी केली नाही, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होता। ऐका आता सगळेच हेलिकॉप्टरने फिरतायत, सगळेच जात आहेत, प्रत्येकाकडे 2 बॅगा कपडे हे ते सगळं असताना आपल्याला पाहिलेलं हरकत नाही आहे। पण त्यांनी ज्यावेळेला आता संशय व्यक्त केला, आता पराभव दिसायला लागला म्हणून मग सांगितलं त्याला हरकत नाही एकदा तपासून। भरत गोगावले जी, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आता शिवसेना युबीडीच्या ज्या नेत्या आहेत सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत। सुषमाजी, तुमचं स्वागत। आता सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची जी आहे ती नाशिक हेलिपॅडवर तपासणी करण्यात आलेली आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया याविषयी काय असेल? कारण संजय राऊत यांनी मागच्या वेळेस जेव्हा तो आक्षेप घेतला होता। सुषमाजी, मला वाटतं याच्यात काही मोठी बातमी किंवा ब्रेकिंग न्यूज वगैरे असायचं काहीच कारण नाही। यात कसली ब्रेकिंग न्यूज आहे? कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो, ते सर्वसामान्य नागरिक असतील किंवा मुख्यमंत्री असतील। जर आमच्यापैकी कोणाचीही म्हणजे नागरिक म्हणून जर आमच्या बॅगा तपासल्या जात असतील विमानतळावर कुठेही, तर मुख्यमंत्र्यांची बॅग का तपासली जाऊ नये? यात गहजोब करण्यासारखं काय आहे? पण आतापर्यंत कधी बॅगा तपासल्या नाही आणि आता मुख्यमंत्र्यांची बॅग तपासली, यात मला उलट मुख्यमंत्री पक्षाकडूनच जास्त जाहिरातबाजी करण्याचं प्रकरण दिसतंय की बघा बघा आम्ही कसे कायद्याचा आदर करणारे आहोत। मुळात यांच्याकडून किती कायद्याचा आदर झाला ते आम्ही इतके दिवस बघतच आहोत। त्यामुळे बॅग तपासली वगैरे याच्यात काही फार मोठा गवगवा करायचं काही कारण नाही। ठीक आहे, आपण तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय त्यावर भरत गोगावलेंकडून उत्तर घेऊया। गोगावलेजी, तुम्ही ऐकलं असेल सुषमाताई आता भगिनीने जे सांगितलेलं आहे, सुषमाताईने आम्ही स्वागत करतो की तिने जे वक्तव्य केलंय चांगलं आहे, त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही आहे आणि वस्तुस्थितीला धरून त्या बोललेल्या आहेत, त्याच्यावरती वेगळं काय बोलण्याची आवश्यकता नाही आहे। परंतु जे काय संजय राऊत सध्या अकलेचे तारे तोडतायत ते माझ्या भगिनीला सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की आपण पण कधीतरी चांगला सल्ला संजय राऊतांना दिला तर फार बरं होईल असं मला वाटतंय। कारण जे काय आकाड तांडव जे काय संजय राऊत सध्या करतायत हातवारे करून सगळं करून, कारण आता दुसरा कोण ह्या महाआघाडीमध्ये काय आम्हाला दिसत नाही। गोगावले साहेब, पण मुद्दा सुषमाताईंनी संजय राऊतांचा थोडा बाजूला ठेवूया। मुद्दा काय आहे, सुषमाताई काय म्हणाला की ह्या सगळ्याची आता जाहिरातबाजी होते असं त्यांचं थेट वक्तव्य आहे आणि ही जाहिरातबाजी शिवसेनेकडूनच केली जाते की काय, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे। त्यावर उत्तर, जाहिरातबाजी होण्याचं कारण नाही। ज्या वेळेला समोर भरारी पथक आलं, तपासलं, त्यांनी पाहिलं, हे जाहिरातबाजी काय करायचं कारण आहे? तर ते जर आले नसते, तपासलं नसतं तर काय हे कोणी बोललं नसतं। पण ज्या वेळेला ते तपासतायत हे करतायत तेव्हा कळणं पण गरजेचं आहे ना जनतेला की बाबा आमच्या बॅगेमध्ये कपडे असतात, कागद असतात, काय असतात, हा भाग आहे, बाकी काय नाही। या जाहिरातबाजीचाही काही प्रश्न येत नाही आणि स्टंटबाजीचाही प्रश्न येत नाही। स्टंटबाजी त्यांच्या पक्षाकडून त्यांचे जे काय बोलके भावले आहेत संजय राऊत त्यांच्याकडनं होतोय म्हणून आम्हाला बोलावं असं वाटतं, नाही तर आम्हालाही बोलायचं काय कारण येत नाही।
मध्यंतरी चौथ्या टप्प्यातल्या मतदानादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या टीमकडून काही बॅगा आल्या गेल्या असा एक व्हिडिओ समोर आलेला होता. विरोधकांनी यावर आवाज उठवलेला होता. त्यानंतर हा सगळा प्रपंच केला जातो असं विरोधकांचं म्हणणं आहे. तुम्हाला पटतंय का हे? नाही कसं आहे माहितीये का, मी मगाशी एका शब्दात सांगितलेलं आहे, माणसाला पराभव दिसायला लागल्यानंतर कारणं शोधावी लागतात. दुसरा काय पर्याय नसतो. त्यांच्यात जर हिंमत असेल किंवा का असेल तर ते त्याप्रमाणे बोलले असते, लढले असते. परंतु ठीक आहे, आता पराभव दिसतोय, मग कारण काय? तर ईव्हीएम मशीनची बिघाड झालाय, त्याच्यात काहीतरी केलंय, पैसे लोकांना वाटलेत, पैसे आणतायत, हेच बोलतायत. त्यांचे कोणी हात धरलेत, त्यांना कोणी काय सांगितलं तुम्ही प्रचार करू नका, आम्ही काय रोखलंय कधी कुठं? मग जर आमचे मुख्यमंत्री, आमचे उपमुख्यमंत्री, आमचे पंतप्रधान जे काय मेहनत करतायत त्यात ह्यांच्या पोटात दुखायचं कारण काय संजय राऊतांच्या? बोला हा आमचं सुषमाताई. सांगण्याचं तात्पर्य. बोला सुषमाताई. पराभव समोर दिसायलाय की नाही दिसायलाय म्हणजे मला भरतदादांना काही फार काही बोलायची गरज नाही. ते त्यांची त्यांची भूमिका म्हणतायत, पक्षाचं स्वागत करू आम्ही. आणि काय आहे, मी निश्चितपणे आता बोलले असते, परंतु मी गेली 2 दिवस झालं जरा मला एक्झर्शन जास्त झालंय, त्यामुळे मी हॉस्पिटलाइज्ड आहे. आणि त्यामुळे ठीक आहे, पण मी माझी भूमिका मांडलेली आहे. अगदी अगदी ताई, खूप खूप धन्यवाद. खरं तर तुमच्यावर उपचार सुरू असताना देखील तुम्ही आम्हाला इतका वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार. काळजी घ्या. आणि भरत गोगावलेजी तुमचे देखील धन्यवाद. तुम्ही देखील आमच्या ताईला शुभेच्छा द्यायच्या राहिल्या. तिला मध्ये फोन केला होता, तिच्या विमानाचा अपघात झाला होता हेलिकॉप्टर, तेव्हा मी फोन केला होता आमच्या बहिणीला, पण तिने उचलला नाही आमच्या ताईने. कदाचित माझा फोन ठेवून असेल. आता मला सांगा, कोण जाहिरात करत आहे सांगा बरं, की बहिणीला फोन करायचं सोडून बहिणीला कोणी टीव्हीवर सांगतं का की मी तुला फोन केला? नाही ताई, कसं करायचं बरं? काय म्हणजे माझ्या भावाचं प्रेम आहे? फोन केला ना तेव्हा तू उचलला नाही, अनायसे आता समोर आपण आलो म्हणून बोलतोय, बाकी काय नाही. स्वागत करतो तुझं, परत आलीस का? माझ्या निवडणुकीला तुला बोलवतो काय काळजी? ओके. हो, तुम्ही माझ्याकडून लढणार आहात तेव्हा ठीक आहे, चालेल. ओके. निश्चित. गोगावलेजी आणि सुषमाताई, तुमचे दोघांचे देखील आभार तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. या सगळ्या संदर्भात संजय राऊत काय म्हणाले ते ऐकूया आपण. घटनाबाह्य सरकारचा व घटनाबाह्य पक्षाचा जाहीरनामा कशा करता पाहिजे? पैसा फेको तमाशा देखो हा त्यांचा जाहीरनामा आहे ना. हेलिकॉप्टर मधून खोके पेटी उतरवायच्या, पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे, लाखो मतं विकत घ्यायच्या योजना करायच्या, पेटून खोटं बोलायचं, हा त्यांचा जाहीरनामा. याच्या पलीकडे त्यांचा जाहीरनामा नव्यानं निर्माण करण्याची गरज नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.